डेली पेज उल्हासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। लोक अंधारात बसायला तयार होतील, म्हणजे जोपर्यंत लोकांची अंधारात बसायची आठवडाभर असेल का महिनाभर असेल, जोपर्यंत लोकांची घरामध्ये अंधारात बसायची इच्छा तयार नाही होणार ना, तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल येणार नाही. मग आता कारण की जोपर्यंत तुमचे ऑफिस बंद होणार नाही, तुम्हाला टाळे लागणार नाही, आम्ही पण अंधारात बसू कट गाडी कोणत्या तोपर्यंत मग हा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल का ज्या एजन्सी असेल यांना मेसेज जाणारच नाही. मग पगार आहे 11,000 रुपये, 11,000 मग 3-3, 4,000 तो कसं काय महिन्याचं बिल भरेल साहेब? आणि हे आता म्हणजे आणि हे स्मार्ट मीटर लागल्यानंतर हा पॅटर्न आला. स्मार्ट मीटर लागल्यानंतर त्रास याच्यापूर्वी होतं का कोणी? वेगळा विषय आहे. पण नाही शरीर आहे, शरीराला त्रास तर होतोय. बघा मी तुम्हाला साहेब ऐका ना, मी तुम्हाला जबाबदारीने बोलतोय. मी मागच्या महिन्यात आलो, तुम्हाला 50 केसेस घेऊन आलो. माहितीये का तुम्ही खुर्चीवर बसता, तुम्हाला माहितीये का जोपर्यंत ज्यांनी सिमेंट मीटर आलाय कधी त्रास झाला नाही. याच्या अगोदर आलं होतं तुमच्या याच्या पहिले आले होते का? आली होती का? बाबा माझ्या घरात असं होतं तसं होतं तुम्ही जे म्हणता. तुमच्याकडे कोण आले होते का? हे 7 पण आले होते तुमच्याकडे. त्यांचे प्रॉब्लेम्स आहे हे मान्य करतो, पण याचा अर्थ तुम्ही जर म्हणाल की सगळीकडे तसंच चाललंय, सगळीकडे चाललंय हो. दुसरी गोष्ट सांगतो, मान्य करता प्रति युनिट रेट कमी करण्यात आलेले आहे. मग मला तुम्ही सांगा, जर प्रति युनिट रेट कमी झाले तर बिल कमी व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे? सरकार सांगतंय की रेट कमी झाले, मग बिल कमी व्हायला पाहिजे ना. मी काय म्हणतो, रेट जे आहे हा हे रेट तर जे काही मी ते ठरवून अहो, पण मला काय म्हणायचंय, रेट जर कमी झालं तर बिल कमी व्हायला पाहिजे ना. तर त्याच्याप्रमाणे जे FCA जे फ्युएल चार्जेस वगैरे असतात, हे फ्युएल चार्जेस व्हेरिएबल असतात. हे चार्जेस जे आहे कोणत्या महिन्यात 20 पैसे असतात, कोणत्या महिन्यात 50 पैसे असतात, हे चार्जेस तर व्हेरिएबलच आहे ना. त्याच्याप्रमाणे कसं काय करतात साहेब? तुम्ही किती एक्सप्लेनेशन द्या, किती जस्टिफिकेशन द्या, एवढं तुम्हाला सांगतो, स्मार्ट मीटर म्हणजे ही चोरी आहे. कारण की आता ह्या माणसाची केस आम्हाला सापडली आहे की घर बंद असताना याचा युसेज 225 युनिट कसं काय आला. त्यांची जी केस आहे हे ती केस तर मी पर्सनली बघणार आहे. अहो, मग मला म्हणायचंय ना, आता कसं आहे माहिती का, आता तुम्ही सांगा याच्या घरात लग्न होतं, यांनी AC जास्त वापरला, यांनी काय वापरलं? मी तेच सांगतोय, त्यांच्या केसमध्ये जे आहे नाही, फक्त विषय तर 458 नाहीये, 285 पण प्रश्न हा आहे की जर त्याचा युसेज 20 ते 30 वरती नाहीये तर 285 कसं काय? बंद होतं, डेटा बंद घेतला. आताही बंद आहे. आताही मेन स्विच बंद आहे. 2 दिवस रेस्टोर केलं, पुन्हा बंद केलं. आताही मेन स्विच बंद आहे का? बस अहो, आता परत डिस्कनेक्ट करून टाकले. तुमच्याकडे ऍप आहे त्याचा? नाही. नाही ऍप, लगेच डाउनलोड करा. आता ऐका, मी तुम्हाला काय सांगतोय, मागच्या महिन्यात पण तुम्हाला बोललो होतो की अवेअरनेस. ऐकून आता ऐकून घ्या. अजून बघा माझं ऑफिसमध्ये अहो तेव्हा पण तेवढाच एसी चालला होता, 2 तासाच्या वर एसी चालत नव्हता माझ्या घरामध्ये. अरे असं कसं आहे? असं जर असतं ना तर आम्ही सुद्धा मीटर लावले. याच्या घरामध्ये एक पंखा, 2 ट्यूबलाईट किंवा 4 ट्यूबलाईट असतील, एखादं फ्रीज असेल, बेसिक आहे. कालपर्यंत किंवा स्मार्ट मीटर लागण्यापूर्वी म्हणा की जे जुनं मीटर आहे, कन्झप्शन तेवढंच आहे, त्याचं बिल 600, 700 किंवा 1000 येत होतं. साहेब 2,500, 3,000 बिल येत आहे. म्हणजे अचानक असं काय वाढलंय की म्हणजे यांचं बिल डायरेक्ट डबल ट्रिपल व्हायला लागले. कसं काय बरं? समजा 200-400 फरक असेल, 500 फरक लोक समजतात, 4,000च्या रेंजमध्ये गेले. साहेब फॅक्ट आहे ना सर, ऐसा मग याच्या उत्तर काय? अगर ऐसा ही काय रहेगा तो समझ में आ रहा है. इतने लोग आ रहे हैं. मी तुम्हाला ते पण दाखवू शकतो की असे कितीतरी कंझ्युमर आहे की ज्यांचं स्मार्ट मीटर लावल्यानंतर सुद्धा पॅटर्न तोच आहे. अहो साहेब, मी काय म्हणतो बघा, चोरी करणारा माणूस आहे ना, ऐका ना, जरी खरंच जर इन्स्टिट्यूशनल चोरी असेल ना, तर चोरी करणारा माणूस प्रत्येक घरात चोऱ्या नाही करणार. मग तो काय करेल की काही लोक रेग्युलर पॅटर्न चालू द्या, काही ठिकाणी धपाधप चोरी करा. अचानक बिल कसे काय वाढलेत साहेब? साहेब आम्हाला पाहिजे 200-400 रुपये समजतं, आर्थिक तुम्ही म्हणता आर्थिक लिकेज तेव्हा समजतं. 2,000, 4,000 कसं काय? आणि कसं काय बरं लोकांनी? 15,000 Generalize नाही बोलू शकत नाही. अहो, साहेब, एखादा मी काय consumer म्हणतो, विषय असेल तर अहो, समजू शकतो मी. साहेब मी डायरेक्ट असं कसं काय, आता यांचा वेगळा आम्हाला विषय विचारला नाही, काय आहे, नाही. या माणसाचा वेगळा विषय आहे, त्यांचा वेगळा विषय आहे. अहो, पण सगळ्यांचा विषय हा जरी बिल वाढत आला म्हणून. सगळ्यांचा विषय बिल वाढला म्हणून साहेब. स्मार्ट मीटर लावल्यावर युनिट वाढले. हा, बरोबर. आप उनकी बात बताने फिरते. नहीं नहीं, इनका तो पहले सबका पता होता हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? पहले जान दो, ये दूसरा हे है. बघा, ये सबका आता याचं बघा,
अगोदर याचा पॅटर्न बघ काय होतं, आता पॅटर्न बघ. स्मार्ट मीटर त्याला ते सांगत नाही, सर्वांनी सांगतो ना. त्याच्याकडे पैसे नव्हते, आम्हाला सांगितलं तुम्ही स्वतःचे मीटर घेऊन हे या. बघा. आम्ही स्वतःचे मीटर घेऊन आलो. अरे रुक जा भैया, मैं आपको बताता हूँ. यांचं जे कन्झम्पशन आहे हे बघा, मे आणि जून मध्ये वाढलेलं दिसते आणि जुलैमध्ये परत कमी झालं. 191 युनिटचं बिल आलं. अरे सर जून में उसको डिस्कनेक्ट कर दिया गया है. 2000. मैं क्या बोल रहा हूँ, जून में उसको डिस्कनेक्ट कर दिया सर, मैसेज है मेरे पास. हमने वापरा ही नहीं है तो ये लाइट तो जो फिर आहे पैटर्न कमी होगा. consumption, हे कन्झम्पशन जे आहे हे इथे वाढलेलं आहे आणि इथे 191 युनिट आहे. आणि याचं म्हणणं आहे की ते म्हणून काय करणार? युसेजच नाहीये ना, युसेज नाहीये. 15 दिवसात युसेज करा. म्हणायला तर काही म्हणू शकतं साहेब. त्याला अहो, काही- तसं नाही, मला काय म्हणायचं आहे, जर याचं मीटर ऐका ना, आता कसं आहे, आता तुम्ही आले म्हटल्यावर सगळेच जण तसे अहो बोलतात. साहेब नाही ना, मी दररोज मी तेच म्हणतो, दररोज तुमच्याकडे येऊन बसू का आता मी? नाही एक काम करा, एक टेबल खुर्ची मला इकडे द्या, रोज मी येऊन मीटर बसू. का बिठा है, चलो बताओ. क्या मीटर का बिठा है आपने? सितंबर में, हाँ? सितंबर में. सितंबर. हाँ सितंबर से पहला देखो 2-2.5 का बिल आता था. नहीं नहीं 2-2.5 की बात नहीं चल रही हाँ। अपनी. ये देखो सितंबर 247. सितंबर 2025 की बात करो. हाँ तो सितंबर की बात कर रहा हूँ ना. हाँ, सितंबर 2025 में 205 यूनिट का 200 कितने 205 यूनिट का बिल है. बरोबर वो बराबर पहला है. अगस्त में बोलने दो, बोलने दो. अगस्त में 203 यूनिट का बिल है. हम्म. अभी यही आपका जो है ना जुलाई का 191 यूनिट का जो बिल है, वो 15 दिन का सर. सुनो ना मेरी बात, ये जो बिल है वैसा ही बिल आपका पिछले साल 215 यूनिट का बिल आया. और ये जो जुलाई का बिल है ये सिर्फ 15 जुलाई तक का बिल है. ये जो है ना 15 जून से ऐका ना, लेके 15 जुलाई सुनो सुनो मैं बता मेरे को तो यांच्यात बोलने दो. ऐका ना, यांच्यात चोरीचा पॅटर्न काय तुम्हाला माहिती? चोरीचा पॅटर्न. आता चोरीचा पॅटर्न सांगतो. जसं याचं आहे ना, कोणाने साहेब यांचं काय झालं माहिती का? दरवाजा बंद असताना, युसेज नसताना, ज्या पहिल्या महिन्यात स्मार्ट मीटर लावलं तर जे जुन्यावर रेडिंग येत होती ती सिम रेडिंग आली पहिल्या महिन्यामध्ये. हा, मीटर 20 झालं नाही नवीन त्याचे. काय? त्याच्यावर नवीन मीटर आलंच नसेल तेव्हा. नाही नवीन मीटर आले ते सांगतो तुम्हाला. नवीन मीटरचं पहिल्या महिन्यामध्ये 20 युनिट आलं, दुसऱ्या महिन्यामध्ये 50 युनिट आलं, तिसऱ्या महिन्यामध्ये 70 युनिट आलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 285. अरे जे घरच बंद आहे 285 युनिट कसं काय बिल जाईल त्याच्यावरती? नाही नाही 285 रिडिंग मीटरवरती. नाही अरे मला बोलू द्या ना. 285 मीटरवर रिडिंग आहे आणि बिलवर किती आलं? 458. मी तेच सांगतोय की यांचं जर घरामध्ये जे मीटर लावलेलं आहे त्याच्यावर जर रिडिंग 285 असं म्हणणं आहे, बरोबर आहे की हा. नाही? आणि त्याच्यावर 458 रिडिंग आले, हा. बरोबर नाही, आहे? बिलवरती हो, 458. समजलं ना मला, समजलं ना. म्हणजे मीटरवर तर 285 आहे. हा तुमचं जर म्हणणं असेल की कोणी काही टाकलं, समजा कोणी काही टाकलं, मीटरवरचं रिडिंग चेंज होणार आहे का त्यांच्या? नाही. ते चेंज होऊ शकत का? नाही. बरोबर आहे. तर तो तर जो आहे तो वेगळा विषय झाला आता की 485 आले कुठून किंवा 458 कुठून आले. हे मला काल भोयर साहेबांनी सांगितलं होता विषय. मी त्यांना म्हटलं हे डिटेल इन्व्हेस्टिगेशन करा. मी त्या यांना पण सांगितलं. आताच मी काय म्हणतो, तुमच्या त्या सॉफ्टवेअर वाल्याला पण बोलवा का ते लोक काय करताय साहेब. म्हणजे मी तुम्हाला ऐका ना. अगोदर काय असायचं, मॅन्युअल असायचं ना, तुमचे लोक यायचे, आम्ही तुमच्याकडे यायचो, थोडं रिक्वेस्ट करायचं काम होत होतं. त्याच्या सिस्टीम मध्ये सुद्धा जर तिथे दिसत असेल तेच रिडिंग 285, हा बरोबर आहे की नाही? व्हेरीफाईड तुमच्या माणसाने व्हेरीफाय केलेलं आहे. काय दिसते? 285. बरोबर आहे ना? तो पण हे फ्रॉड त्याच्या- आहे म्हणतो. हे बघा आता फ्रॉड रेटिंग. ऐकून घ्या ना. पहिली गोष्ट तर हे विषय चाललाय की 285 रिडिंग आहे, सॉफ्टवेअर मध्ये पण 285 दिसते, इथपर्यंत बरोबर आहे. हा आता त्यांच्या बिलावर 458 कुठून आले हा प्रश्न आहे ना. नाही 458 कुठून आले तो प्रश्न तर आहेच आहे, हा. पण 285 पण रेडी आली कुठून? नाही नाही 285 तो सिस्टीम मध्ये आहे, तो वेगळा विषय झाला. तो आले की नाही? हो साहेब, मला काय म्हणायचं आहे, जर एवढे दिवस घर बंद आहे, आता चला तुम्ही म्हणता की याचं आर्थिंग लिकेज असेल, याचं युसेज जास्त असेल, याचा एसी वापरला, सगळं मान्य आहे. या माणसाचं घर बंद आहे, तुम्ही याचा चेक केलं चोरीचा पॅटर्न नाही, मी सांगतो तुम्हाला स्पष्ट जबाबदारी जातो. चोरीचा पॅटर्न स्मार्ट मीटर लावलं, पहिला महिना बरोबर, दुसऱ्या महिन्यावर थोडं इन्क्रीज, गपचित बिल भरलं. कोण काय? करतंय? आता मला नाही माहिती, तुम्ही इन्स्टिट्यूशनल चोरी करताय. अरे कसं काय? हे तुम्ही पसंतीला म्हणताय. नाही साहेब, कारण या माणसाचं तुम्ही मला मागच्या वेळेस काय सांगितलं? तुम्ही मला मागच्या वेळेस काय समजवलं की उन्हाळा आहे वगैरे. ऐका एक मिनिट, तुम्ही मागच्या वेळेस मला काय सांगितलं? उन्हाळा आहे वगैरे. मी लोकांना सांगितलं बाबा उन्हाळा आहे, चला एक काम करा, आता पावसाळा येऊ द्या. आता पावसाळ्यामध्ये पण तसंच वाढून बिल आहे. तसं नाही आहे. तुम्ही म्हणता ना साहेब. नाही आहे. मी सांगतो की भरपूर लोकांचे जे बिल आहे हे जे जून आणि मे मध्ये बिल होते त्याच्यापेक्षा 50% अहो साहेब, आता दुनियाचं जाऊ द्या. ऐका, दुनियाचं जाऊ द्या. माझं घर
माझ्या घरचं तुम्ही सांगतो, घराचं 2,500च्या वर कधीच बिल गेलं नाही. काल मी किती बिल भरलं तुम्हाला माहितीये? 5,000 रुपये. डबल डायरेक्ट डबल. आता काल तेव्हा सांगतो, शेवटी मी भरून टाकलं माझं बिल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या घरामध्ये दिवसभर कुणीच नसतं. आम्ही जे माझा मुलगा पण कॉलेजवरून संध्याकाळी येतो, माझी मिसेस पण संध्याकाळी घरी असते, मी पण संध्याकाळी जातो. आता वापरून आम्ही काय वापरणार आहेत? आमच्या घरात मोटर वापरला जात नाहीये. समजा एसी आहे जो रात्री झोपताना, फ्रीज आहे, लाईट आणि फॅन, याच्या व्यतिरिक्त काहीच वापर नाही. साहेब 5,000 बिल भरतोय मी पण. काय पर्याय माझ्याकडे? आणि जे सुनवाई पण कुठं करत नाही. आणि मी माझ्यासाठी भांडायला येतो ते पण बरोबर वाटत नाही. राहिली ना, डायरेक्ट ऑनलाईन डिस्कनेक्ट करताय तुम्ही. मी आहे ना जागोजागी कॅम्प लावतो. आता एक मिनिट, आता हे तुम्ही बोलताय, हे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगून गेलो, कारवाई झाली का? आम्हाला जुना मीटर पाहिजे. काय होता? हे फ्रॉड मीटर पाहिजे. काहीही नाही. क्या बोला? अरे तो अभी बोलने का बोहिर उधर क्या हुआ? बोहिर के बाद जो बोहिर का जो गए थे उसको बोल इसका क्या रिवाइज करके दे क्या है? 2,000 बिल आता है. मीटर पाहिजे पहिले वाला. सेम पॅटर्न 4,000च्या वर. म्हणजे तुम्ही लोकांनी एक पॅटर्नच बनवलाय. यांनी 1.5 भरले, 2 भरले, 2.5 भरले, काय 4,000च्या वर. हे बघा, अगोदरचं पण 600 आहे, ते ओके होतं मीटर. हे फालतू तुम्ही सांगतात, त्यानंतर पण ते ज्यांची क्षमताच नाही भरली त्यांनी काय करायचं? आम्ही 10,000 भरलं ना साहेब. 10,000 भरलं तर डायरेक्ट तुम्हाला पण ह्याच्या अगोदर पण तेच होतं ना. त्यामध्ये पण कमी बिल होतं. बघा की. हा. यांचं बिल 3 महिन्याचं बिल आहे. हा. 2 मिनिट. यांना 2 महिने जे आहे ऍव्हरेजचं बिल गेलं. हे ऍव्हरेजचं बिल जे आहे आता जेवढे युनिट आले ते 3 महिन्यामध्ये डिवाइड करून दिलेले आहे आणि 2 महिन्यामध्ये जे ऍव्हरेज बिल गेलेले आहे त्याचे पैसे वजा करून दिलेले. असं यांचं बिल आहे. मग यांना कोणी समजवलं ही गोष्ट? आता ते माझ्या समोर तर आता मग हेच तर मला तुम्हाला म्हणायचंय की प्रत्येक कन्झ्युमर तुमच्यापर्यंत कसं काय येईल? एक मिनट. आप इधर गए, आप इधर मेरे इसका बताइए, आप गए कब गए? अभी गए. आपको ये बताया किसी ने? मैंने जो बोला अभी बोला लेकिन सर फिर 2 महीने का हमने बिल पेड मैं वही बता रहा हूं. आपको बताया क्या? वो क्या बता रहे हैं कि आपका जो एवरेज आया था ना, अभी एक्चुअल रीडिंग आया है. मेरे को आपने पण साहेब मला काय म्हणायचं की पण होतंय का हे मला म्हणायचंय. थारवाणी कोण आहे? थारवाणी. रुको एक मिनट, आपका भी देखता हूँ मेरे को. थारवाणी ये पहला ये टॉपिक पे एक आता याचं बघा, 1,70,000. 1,70,700 मिले. ये मैंने 1 जुलाई को आपको पेमेंट की है 67,140 रुपीज. म्हणजे लोक, गरीब लोक तर परेशान आहे. छोटे मोठे उद्योग पण लोकांनी करायचे नाही उल्हासनगर. मैडम एक मिनट ये सर, ये मैंने 1 तारीख को आपको पेमेंट किया. 1 अगस्त को पेमेंट की है 67,140. वो आपकी तरफ से मेरे को पेमेंट रिफंड आए 7 तारीख को, 7 अगस्त को. उसके बाद लेट फी वो सब चार्जेस मेरे को क्यों लग के आए सब? मैंने तो अपना पेमेंट कर दी है. पेमेंट किया तो हमारे तरफ मेरे आपने जो भी पेमेंट किया वो हमारी तरफ रिफ्लेक्ट हुआ क्या? सर मैंने मेरा नहीं, आपने कौन से MSCB में गया क्या पैसा? ये क्या पेमेंट कंप्लीटेड? अरे कंप्लीटेड है तो आपको रिफंड कहाँ से आया फिर? तो वही सर, अगर रिफंड ये देखिए वो बैंक का विषय है, वो हमारा विषय नहीं है. हमारे अकाउंट में पैसे आएंगे तो ही हम बताएंगे ना पैसे आए करके. तो सर फिर अगर आपके पास अगर पेमेंट नहीं है तो आपने 7 तारीख को रिफंड के साथ दिया. कौन सा रिफंड किया? हम कहाँ से रिफंड करेंगे? हम क्यों करेंगे रिफंड? बैंक का प्रॉब्लम हो सकता है. हम क्यों रिफंड करेंगे? आपको रिफंड कहाँ से आया? जहाँ से पेमेंट किया कि इनके तरफ से? हम क्यों गए? मैं जो बताओ, पैसे हमारे बैंक में आएंगे और हम उनको रिफंड करेंगे. 11,910 रुपये बिल. हे बघा, हे 2 महिन्याचं. आता यांचा विषय